सनातन शास्त्रमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या मनात थोडाफार गोंधळ आहेच. आपण सगळ्यांनी 33 कोटी देवता हा शब्द ऐकलाय, नाही का? पण याचा खरा अर्थ काय? हा आकडा आला कुठून? आणि खरं तर या आकड्याचा आपल्या आजच्या या धावपळीच्या आयुष्याशी काही संबंध आहे का? की हा फक्त एक पौराणिक आकडा आहे? बरोबर. काय होईल जर आम्ही सांगितलं की याचा अर्थ 33 करोड देव नाही, तर हे आपल्या जीवनाचं, आपल्या अस्तित्वाचं आणि आपल्या चेतनेचं एक ऑपरेटिंग सिस्टम आहे. आज आपण सनातन धर्मातील याच सर्वात गहन संकल्पनेचा उलगडा करणार आहोत. ही देवदेवतांची केवळ एक लिस्ट नाहीये. नाही, अजिबात नाही. तर जीवन कसं चालतं, ते कसं स्थिर राहतं, संकटात ते कसं बदलतं आणि मग स्वतःला बरं कसं करतं, याचा एक संपूर्ण आराखडा आहे. एक ब्लूप्रिंट आहे. चला तर महाज्ञानाचा खजिना एकत्र मिळून शोधूया. तर सुरुवातच त्या सर्वात मोठ्या गैरसमजापासून करूया. 33 कोटी देवता हा कोटी शब्दच सगळा गोंधळ निर्माण करतो. हो, आणि तोच या संकल्पनेच्या मुळाशी असलेला सगळ्यात मोठा अडथळा आहे. वैदिक संस्कृतात कोटी या शब्दाचे 2 मुख्य अर्थ आहेत. 2 अर्थ आहेत? हो, एक जो आपण सगळे वापरतो संख्या म्हणजे करोड, पण त्याचा दुसरा आणि या संदर्भात खूप महत्वाचा अर्थ आहे प्रकार, श्रेणी किंवा कॅटेगरी. अरे वा, म्हणजे इथेच सगळा पर्स्पेक्टिव्ह बदलतो. आपण देव मोजतच नाहीये, नाही. तर आपण त्यांच्या कार्याचे प्रकार समजून घेत आहोत. इट्स नॉट अबाउट क्वांटिटी, इट्स अबाउट क्वालिटी अँड फंक्शन. अगदी तसंच. 33 कोटी देवता म्हणजे 33 प्रकारच्या वैश्विक शक्ती किंवा कॉस्मिक इंटेलिजन्सेस. वेद, ब्राह्मण ग्रंथ आणि उपनिषदांमध्ये हेच स्पष्टीकरण मिळतं. हे 33 फंक्शन्स आहेत जे मिळून हे संपूर्ण ब्रह्मांड आणि आपलं जीवन चालवतात. हे खूपच इंटरेस्टिंग आहे. मग ह्या 33 फंक्शन्सची विभागणी ती कशी केली आहे? कोणत्या आहेत ह्या 33 श्रेणी? याची विभागणी 4 मुख्य गटांमध्ये केली आहे आणि ती खूप तर्कशुद्ध आहे. पहिले आहेत 8 वसू, जे भौतिक जगाचा आणि स्थिरतेचा आधार आहेत. सस्टेनन्स. ओके. दुसरे आहेत 12 आदित्य, जे वैश्विक नियम आणि वेळेचे नियंत्रक आहेत. गव्हर्नन्स. तिसरे आहेत 11 रुद्र, जे परिवर्तनाचे आणि बदलाचे कारक आहेत. ट्रान्सफॉर्मेशन. आणि चौथे आहेत 2 अश्विनी कुमार, जे उपचार आणि दुरुस्तीचं काम करतात. हीलिंग. 8, 12, 11 आणि 2 बरोबर 33. आणि या 4 गटांमध्ये एक सुंदर क्रम दिसतोय. स्थिरता म्हणजे वसू, मग नियम म्हणजे आदित्य, बदल म्हणजे रुद्र आणि दुरुस्ती म्हणजे अश्विनी कुमार. इट्स अ कम्प्लीट लाईफ सायकल. अगदी. चला पायापासून सुरुवात करूया. हे 8 वसू म्हणजे नेमकं काय? वसू या शब्दाचा मूळ अर्थ आहे जे धारण करते किंवा जे आधार देते. हो, वसू म्हणजे ती तत्व जी आपल्या अस्तित्वाला आधार देतात. हे निसर्गाचे नियम आहेत, भौतिक जगाचे आधारस्तंभ आहेत. सोप्या भाषेत सांगायचं तर हे आपल्या अस्तित्वाचं हार्डवेअर आहे. हार्डवेअर ही उपमा एकदम चपखल बसते. म्हणजे ज्यावर बाकी सगळं काही उभं आहे. बरोबर. मग जेव्हा आपण म्हणतो की ग्राउंडेड वाटत नाहीये किंवा बर्नआउट आल्यासारखं वाटतंय, तेव्हा आपण खरं तर एका वसू संतुलनाबद्दल बोलत असतो का? अगदी बरोबर. सनातन दृष्टिकोन हेच सांगतो की आधी वसू स्थिर करा. या 8 वसूंमध्ये धरा म्हणजे पृथ्वी आहे, जी आपल्याला स्थिरता देते. आपह म्हणजे जल, जे शरीरातला प्रवाह आणि लवचिकता सांभाळतं. अनल म्हणजे अग्नी, जो ऊर्जा आणि पचनशक्ती नियंत्रित करतो. आणि वायू. अनिल म्हणजे वायू, जो श्वास आणि गती नियंत्रित करतो. जेव्हा आपलं खाणं, पिणं, झोपणं आणि निसर्गाशी असलेलं नातं बिघडतं, तेव्हा हे हार्डवेअर क्रॅश होतं. आणि जोपर्यंत हार्डवेअर स्थिर नाही, तोपर्यंत त्यावर कोणतंही सॉफ्टवेअर नीट चालू शकत नाही. अगदी. खूप महत्वाचा मुद्दा आहे हा. आपण नेहमी मानसिक समाधानासाठी मेडिटेशन किंवा पॉझिटिव्ह थिंकिंगकडे धावतो, पण मूळ हार्डवेअरकडे दुर्लक्ष करतो. बरोबर. बरं, जर वसू हार्डवेअर आहेत, तर मग आयुष्याचं सॉफ्टवेअर म्हणजे ऑपरेटिंग सिस्टम हे आदित्य आहेत का? हे 12 आदित्य काय करतात? एकदम बरोबर. आदित्य हे जीवनाचे ऑपरेटिंग सिस्टम आहेत. ते वैश्विक नियम, नैतिकता म्हणजे धर्म आणि काळाचे नियंत्रक आहेत. ते सामाजिक आणि वैश्विक सुव्यवस्था टिकवून ठेवतात. म्हणजे असे नियम जे समाज आणि ब्रह्मांड सुरळीत चालवतात. हो, उदाहरणार्थ 12 आदित्यांपैकी मित्र, मैत्री, विश्वास आणि सामाजिक करार जपतो.
सोशल कॉन्ट्रॅक्ट्स. हो, याच्याशिवाय समाजच चालू शकत नाही. वरुण वैश्विक सत्य आणि कर्माचे नियम पाहतो. तो आपल्या आतला विवेक आहे. अच्छा. भग सौभाग्य आणि समृद्धीचं योग्य वितरण करतो. तर विष्णू संपूर्ण विश्वात संतुलन आणि स्थैर्य राखण्याचं काम करतो. हे ऐकताना माझ्या मनात एक विचार येतोय. आजच्या पोस्ट ट्रूथ युगात जिथे माझं सत्य आणि तुमचं सत्य यावर चर्चा होते, तिथे आपण वैश्विक सत्य पाहणाऱ्या वरुण या आदित्याला विसरत आहोत का? किंवा आजच्या हसल कल्चरमध्ये जिथे फक्त कामाला आणि प्रॉडक्टिव्हिटीला महत्त्व दिलं जातं, तिथे आपण सामाजिक करार आणि विश्वास जपणाऱ्या मित्र आदित्याला बाजूला सारत आहोत का? तुम्ही अगदी अचूक मुद्दा पकडला आहे. जेव्हा समाजात भ्रष्टाचार वाढतो, शब्दाला किंमत राहत नाही, नात्यांमध्ये अविश्वास वाढतो, तेव्हा समाजाचं ऑपरेटिंग सिस्टम करप्ट होतंय. हेच आदित्यांचं असंतुलन आहे. म्हणजे धर्माचा ऱ्हास. हो. आधुनिक जगात आपण बुद्धीला म्हणजे इंटेलिजन्सला खूप महत्त्व देतो, पण नैतिकतेला म्हणजे धर्माला नाही. आदित्य हेच सांगतायत की बुद्धी धर्माशिवाय अपूर्ण आहे. ठीक आहे, म्हणजे वसु हे आपलं फाउंडेशन आणि आदित्य हे रूल्स आहेत. पण आयुष्य नेहमीच नियमांप्रमाणे सरळ चालत नाही. कधीच नाही. आयुष्यात वादळे येतात, गोष्टी तुटतात, सगळं विस्कळीत होतं. दॅट्स वे थिंग्स गेट इंटरेस्टिंग. त्या विस्कळीत होण्यामागेही काही व्यवस्था आहे का, की ते फक्त आपलं बॅड लक असतं? नाही, ते बॅड लक नाही. तिथे रुद्रांचं कार्य सुरू होतं. आणि हा तो गट आहे ज्याबद्दल सर्वाधिक भीती आणि गैरसमज आहे. 11 रुद्र. हो, यांना नेहमी रागीट, विनाशक देवता मानलं जातं. रुद्रावतार म्हणजे रागीट रूप असंच आपण समजतो. बरोबर. पण रुद्र या शब्दाचा मूळ अर्थ आहे जो गर्जना करतो किंवा जो हादरवून टाकतो. हादरून टाकतो. हो, रुद्र विनाशक नाहीत, ते परिवर्तनाचे कारक आहेत. एजंट्स ऑफ ट्रान्सफॉर्मेशन. ते आपल्या आयुष्यातील ती प्रत्येक गोष्ट तोडतात, मोडतात किंवा काढून टाकतात जी आपल्या आध्यात्मिक विकासाच्या आड येते. म्हणजे आदित्य सुव्यवस्था राखतात, तर रुद्र त्या सुव्यवस्थेला तोडतात जी आता कालबाह्य झालीय. ते सिस्टम रिसेट बटन आहेत. पण थांबा, हे ऐकायला खूप तात्विक वाटतं. सामान्य माणसांसाठी नोकरी जाणं किंवा नातं तुटणं हे फक्त एक संकट आहे, मुक्ती नाही. बरोबर आहे. या लिबरेशनच्या संकल्पनेमुळे आपण वास्तविक वेदनांना बगल देत आहोत का? इज दिस अ फॉर्म ऑफ स्पिरिच्युअल बायपासिंग? हां, खूप महत्वाचा आणि योग्य प्रश्न आहे. नाही, ही वेदनेला नाकारण्याची गोष्ट नाही, उलट वेदनेच्या मुळाशी जाण्याची गोष्ट आहे. रुद्र शिक्षा देत नाही, तो आपल्याला मुक्त करत असतो. जी गोष्ट आपल्याला जखडून ठेवते, मग ती नोकरी असो, नातेसंबंध असो किंवा आपली एखादी जुनी ओळख असो, रुद्र तिला तोडून आपल्याला पुढे जाण्यास भाग पाडतो. आणि ही प्रक्रिया वेदनादायक असते? प्रचंड वेदनादायक असते. कारण आपला अहंकार बदलाला शद्धिविरोध करतो. रुद्राचा उद्देश आपल्याला कम्फर्ट देणं नाही, तर लिबरेशन देणं आहे. आणि 11 हा आकडा का? यामागे काही विशेष कारण आहे का? हो, आणि यामागे एक सूक्ष्म विज्ञान आहे. उपनिषद सांगतात की 11 रुद्र आपल्या शरीरातील 10 प्राण म्हणजे जीवनशक्ती आणि 1 मन यांशी संबंधित आहेत. 10 प्राण आणि 1 मन? हो, आपले 5 मुख्य प्राण आणि 5 उपप्राण आणि आपलं मन. हे अविश्वसनीय आहे. म्हणजे आधुनिक मानसशास्त्र जे सांगतं की ट्रॉमा इज स्टोर्ड इन द बॉडी, ते वेद आधीच सांगत होते. अगदी. जेव्हा एखादा रुद्र सक्रिय होतो तेव्हा तो फक्त मनालाच नाही, तर शरीरात अडकलेल्या त्या जुन्या ऊर्जांना म्हणजे प्राणांना हादरून बाहेर काढतो. हो. म्हणूनच मोठ्या भावनिक बदलांच्या वेळी आपल्याला श्वास घ्यायला त्रास होतो किंवा छातीत धडधडतं. अगदी. इट्स नॉट जस्ट इन युअर हेड, इट्स इन युअर प्राणा. माझ्या स्वतःच्या आयुष्यात जेव्हा मी माझी सुरक्षित नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला तेव्हा प्रचंड भीती होती. इट फेल्ट लाईक अ पार्ट ऑफ माय आयडेंटिटी वॉज डाईंग. तो माझ्यासाठी एक कपाली रुद्र क्षण होता, जो माझ्या खोट्या अहंकारावर, माझ्या मी एक इंजिनियर आहे या ओळखीवर प्रहार करत होता. अच्छा. मागे वळून पाहताना कळतं की ती भीती गरजेची होती. त्याशिवाय मी आज जे करतोय ते कधीच करू शकलो नसतो. तुमच्या या अनुभवामुळे हे जास्त स्पष्ट झालं. बरं, या अशा सिस्टम रिबूट नंतर, या वादळानंतर हिलिंगची, दुरुस्तीची गरज असते. ते काम कोण करतं? तिथे 2 अश्विनी कुमार येतात. ते दैवी वैद्य आहेत. डिवाइन हीलर्स? हो. ते निर्मिती किंवा विनाश करत नाहीत. त्यांचे कार्यक्षेत्र आहे फक्त दुरुस्ती आणि उपचार.
आदित्य, रुद्र आणि वसू यांच्या कार्यात काही बिघाड झाल्यास अश्विनी कुमार ते दुरुस्त करतात. म्हणजे ते सिस्टमचे ट्रबल शूटर्स आहेत. एक्झॅक्टली. म्हणजे प्लसिबो इफेक्ट, जिथे आपला विश्वासच आपल्याला बरा करतो, ते सुद्धा एक प्रकारे अश्विनी कुमारांचंच कार्य म्हणता येईल का? वेर आर इनर हीलिंग इंटेलिजन्स गेट्स ॲक्टिव्हेटेड. सुंदर. तुम्ही अगदी बरोबर धागा पकडला आहे. नासत्य म्हणजे सत्यनिष्ठ उपचार आणि दस्र म्हणजे कुशल हस्तक्षेप ही त्यांची 2 रूप आहेत. ते आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती, इम्युनिटी आणि आंतरिक उपचार करण्याची क्षमता, हीलिंग इंटेलिजन्स दर्शवतात. हो, आपण पाहतो की एखादी व्यक्ती गंभीर आजारातून अनपेक्षितपणे बरी होते. किंवा संकटात अचानक कुठून तरी मदत मिळते, हे अश्विनी कुमारांचंच कार्य आहे. तर याचा अर्थ असा आहे की हा संपूर्ण कॉस्मिक ब्लूप्रिंट या 33 देवता बाहेर कुठे मंदिरात नसून नाही. त्या आपल्या आतच कार्यरत असणाऱ्या शक्ती आहेत. ब्रह्मांडात जे आहे तेच पिंडात आहे. हे असं काहीसं आहे का? अगदी अचूक. उपनिषद हेच सांगतात. या 33 देवता केवळ बाह्य वैश्विक शक्ती नाहीत, तर आपल्या आतील शारीरिक आणि मानसिक शक्ती आहेत. कशा? 12 आदित्य आपल्या बुद्धी आणि धर्मात वास करतात. योग्य अयोग्य ठरवण्याची क्षमता, नैतिकता, शिस्त हे आदित्यांचे कार्य आहे. ओके. 11 रुद्र आपल्या प्राणात आणि मनात आहेत. आपल्या भावना, श्वास, भीती, चिंता हे रुद्रांचे क्षेत्र आहे. 8 वसू आपल्या शरीरात आणि पंचतत्वात आहेत. आपली हाडे, मांस, रक्त, आपली स्थिरता हे वसू आहेत. आणि अश्विनी कुमार? आणि 2 अश्विनी कुमार आपल्या उपचार क्षमतेमध्ये आहेत. आपली इम्युनिटी, आपली सेल्फ हिलिंग पॉवर. म्हणजे आपलं शरीरच एक जिवंत मंदिर आहे आणि या 33 देवता आज सतत कार्यरत आहेत. हो, सनातन धर्मानुसार शरीर हे मंदिर आहे, श्वास हा होम किंवा यज्ञ आहे आणि आपली चेतना हीच मुख्य देवता आहे. वाव. म्हणूनच स्वतःची काळजी घेणे म्हणजे वसूंची काळजी घेणे ही एक पवित्र पूजा आहे. शिस्त आणि सत्याचा पालन करणे म्हणजे आदित्यांचा सन्मान करणे हीच खरी उपासना आहे. आणि बदलांना सामोरे जाणे. आणि जीवनातील बदलांना धैर्याने सामोरे जाणे म्हणजे रुद्राच्या प्रक्रियेत सहकार्य करणे हीच खरी साधना आहे. चला, या सगळ्याला अजून जास्त प्रॅक्टिकल बनवूया. एक उदाहरण घेऊया. हो, नक्की. समजा एखादी व्यक्ती आहे जी प्रोफेशनल बर्नआउटमधून जाते. ती व्यक्ती पूर्णपणे थकली आहे, कामाबद्दल खूप सिनिकल झाली आहे आणि स्वतःला एक अपयशी व्यक्ती समजत आहे. या 33 फंक्शन्सच्या मॉडेलमधून आपण या परिस्थितीचं विश्लेषण कसं करू शकतो? उत्तम उदाहरण आहे. चला, याला आपण टप्प्याटप्प्याने समजून घेऊया. सर्वात आधी जो बर्नआउट आहे म्हणजे शारीरिक आणि मानसिक थकवा, हे स्पष्टपणे वसू असंतुलनाचं लक्षण आहे. हार्डवेअर क्रॅश झालंय. म्हणजे झोप, आहार. हो, झोप, आहार, निसर्गाशी संपर्क तुटला आहे. शरीराचा पायाच डळमळीत झाला आहे. बरोबर. द फाउंडेशन इज वीक. दुसरं, कामाबद्दल आलेली सिनिसिझम आणि आयुष्यातला अर्थ हरवल्याची भावना. हे आदित्य संतुलनाकडे बोट दाखवतं. ते कसं? कदाचित भग या आदित्याची म्हणजे समृद्धी आणि यशाची उपासना इतकी झाली की मित्र म्हणजे सामाजिक संबंध आणि वरुण म्हणजे वैयक्तिक सत्य आणि विवेक या आदित्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालं. अच्छा. फक्त यशामागे धावताना जगण्याचे नियमच विसरले गेले. म्हणजे ऑपरेटिंग सिस्टममध्ये व्हायरस आल्यासारखं झालंय. अगदी. आणि तिसरा टप्पा, तो ब्रेकडाऊनचा क्षण, जिथे की व्यक्ती ठरवते की आता बस, माझ्याकडून हे होणार नाही. तो क्षण. तो एक रुद्र हस्तक्षेप आहे. इट इज अ फोर्स्ड स्टॉप. वरवर पाहता ते अपयश वाटेल, पण खरं तर ती व्यवस्था स्वतःला पूर्णपणे नष्ट होण्यापासून वाचवत आहे. रुद्र त्या खोट्या, अनसस्टेनेबल ओळखीचा नाश करत आहे. आणि त्यानंतरचा जो काळ असतो, जिथे ती व्यक्ती विश्रांती घेते, थेरपी घेते, स्वतःला वेळ देते, नवीन मार्ग शोधते. तो अश्विनी कुमारांच्या कार्याचा काळ आहे. द हीलिंग इंटेलिजन्स इज ॲट वर्क. ती व्यक्ती स्वतःच्या आतल्या उपचार शक्तीला काम करण्याची संधी देत आहे. म्हणजे जी गोष्ट आपल्याला फक्त एक बर्नआउट वाटते, ती खरं तर वसू, आदित्य आणि रुद्राच्या असंतुलनाचं आणि अश्विनी कुमारांच्या उपचाराचं एक चक्र आहे. अगदी. खरं सांगायचं तर आजच्या चर्चेनंतर माझ्या मनात एकच विचार घोळतोय. आपण सतत वाय इज दिस हॅपनिंग टू मी असा विचार करतो. हो, एक बळी म्हणून, विक्टिम मेंटॅलिटी. बरोबर.
पण या आराखड्यानुसार व्हॉट इज हॅपनिंग इन मी हा प्रश्न जास्त महत्वाचा वाटू लागतो. कामाच्या ठिकाणी आलेले अपयश, हे मित्र आणि वरुण यांचं असंतुलन, मनातली चिंता ही बदलाची गरज सांगणारा सक्रिय रुद्र, या दृष्टिकोनातून पाहिल्यास तक्रार करण्याऐवजी आपण उपाय शोधू लागू. आणि तोच प्रश्न आपल्याला उत्तराकडे घेऊन जाईल, कारण मग आपण बळी म्हणजे विक्टिम राहत नाही, तर आपल्या जीवनाचे चालक, अ कॉन्शियस पार्टिसिपंट बनतो. जर जीवनाच्या या आंतरिक आराखड्याने तुम्हाला एक नवीन दृष्टी दिली असेल, तर हा ज्ञानाचा दिवा इतरांपर्यंतही पोचवा. या माहितीला लाईक करा, सनातन शास्त्राला सबस्क्राईब करा आणि आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा की ह्या 4 शक्तींपैकी स्थिरता देणारे वसु, नियम देणारे आदित्य, बदल घडवणारे रुद्र की उपचार करणारे अश्विनी कुमार, तुम्हाला सध्या तुमच्या जीवनात कोणती शक्ती सर्वात जास्त सक्रिय वाटते आणि का? चला, ही चर्चा पुढे चालू ठेवूया.